श्रोते हो, आपण या मागच्या तत्वार्थ सूत्राच्या पहिल्या एपिसोडमध्ये तत्वार्थ सूत्र या साधारण 2000 वर्षापूर्वी लिहिल्या गेलेल्या उमास्वामी आचार्यांच्या ग्रंथाबद्दल ढोबळपणे बरीच माहिती आपण मिळवली. त्या ग्रंथामधील कोणकोणत्या अध्यायामध्ये कोणकोणते विषय समाविष्ट आहेत हे सुद्धा आपण पाहिले. आता आपण वळणार आहोत तत्वार्थ सूत्राच्या पहिल्या अध्यायाकडे. समस्त विश्वाचे ज्ञान आपल्यालाही व्हावे असे प्रत्येकाला वाटते. ह्या संपूर्ण विश्वाचे ज्ञान म्हणजेच जैन धर्मशास्त्राप्रमाणे केवळ ज्ञान होणे हे तसं फार अवघड आहे बरं. या विश्वनिर्मितीवरून आणि जगरहाटीवरून एक विनोदी किस्सा इथे मला आठवतोय. एकदा एक उंच माणूस, साधारण 6.5 फुटी माणूस आपले कपडे शिवण्यासाठी एका टेलरकडे गेला. कपडे शिवून केव्हा बरे मिळणार असे विचारल्यावर टेलर म्हणाला, 2 महिने. हे ऐकून तो माणूस म्हणाला, बाप रे, 2 महिने? बाप रे, 2 महिने, हे तर फारच झालं. अरे, देवाने संपूर्ण जग फक्त 8 दिवसात बनवलं आणि तू फक्त कपडे बनवण्यासाठी म्हणतोय 2 महिने? टेलर फार बुद्धिमान होता. या त्याच्या बोलण्यावर हसत हसत उत्तर देत तो म्हणाला, काय म्हणतोस? जग निर्मितीस त्याला लागला फक्त 8 दिवसाचा काळ. काय म्हणतोस? जग निर्मितीस देवाला लागला फक्त 8 दिवसाचा काळ. बघ ना मग, तुला दिसतंय ना काय झाले जगाचे हाल. तर श्रोते हो, हा विनोदाचा भाग जरी सोडला तरी एवढे मात्र खरे की आपल्याला ते केवळ ज्ञान म्हणजे संपूर्ण विश्वाचे ज्ञान लगेच व्हावे किंवा काही जन्मानंतर का असेना व्हावे, यासाठी केवळ साधूच नव्हे काही तर शास्त्रज्ञ सुद्धा धडपडतात. फक्त दोघात फरक एवढाच की साधू परमसमाधीतून ते मिळवतो, तर शास्त्रज्ञाची धडपड भौतिक रासायनिक विज्ञानाच्या प्रायोगिक तत्वावर मिळवण्याची असते. तर हे केवळ ज्ञान आपल्याला व्हावे म्हणून जैन धर्माने त्यासाठी एक त्रिसूत्री तत्वार्थ सूत्राच्या अगदी पहिल्याच अध्यायात आपल्या हाती दिली आहे. ती म्हणजे सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन आणि सम्यक चारित्र्याची. याशिवाय या अध्यायात देवाधिदेवापासून ते अरिहंत पदाला पोहोचणाऱ्या मानवापर्यंत ज्ञानाचे असणारे 5 प्रकार, त्याचे विश्लेषण, जैन धर्मातील 7 तत्वे, विभंग ज्ञान, प्रमाण, नय या सर्वांचे ज्ञान आपल्याला या तत्वार्थ सूत्राच्या प्रथम अध्यायात मिळते. चला तर ऐकूया काव्यबद्ध असा हा प्रथम अध्याय. प्रथम अध्यायाच्या आधी सुरुवातीलाच आहे मंगलाचरण. आता मी इथे उल्लेख करताना प्रथम संस्कृतमधला श्लोक, त्यानंतर मराठी पद्यात्मक काव्यरचना आणि नंतर भावार्थ, अशा रीतीने आपण एक एक श्लोक जाणून घेणार आहोत. तर मंगलाचरण संस्कृतमध्ये असा आहे. मोक्ष मार्गस्य नेतारम भेत्तारम कर्मभूभृताम ज्ञातारम विश्वतत्वानां वंदे तद्गुणलब्धये. याचा मराठी पद्यानुवाद असा. मोक्ष मार्गाला नेणारानी कर्माचा करी अंत,
वंदन तुझला विश्वज्ञात्या, तद्गुण यावे अनंत. यातील कठीण शब्द असे आहेत. विश्वज्ञात्या म्हणजे समस्त विश्वाचे ज्ञान जाणणारा, आणि तद म्हणजे तुझे. तर या जैन परंपरेमध्ये या मंगलाचरणास अत्यंत महत्त्व असण्याचे कारण म्हणजे यात सबंध विश्वाचे ज्ञान मिळविणाऱ्या महान आत्म्यांना वंदन केलेले आहे. म्हणूनच 7व्या शतकात आचार्य विद्यानंदींनी 600 पानांचा आप्त परीक्षा, 2ऱ्या शतकात आचार्य समंतभद्रांनी आप्त मीमांसातून या एकाच श्लोकावर विस्तृत वर्णन केलेले आढळते. या श्लोकात भगवंताच्या नावाचा आग्रह नसून त्यांच्यामधील गुणांची प्राप्ती व्हावी याच उद्देशाने नमस्कार केला आहे. याचा संक्षिप्त भावार्थ असा आहे की मोक्ष मार्गाला नेणाऱ्या आणि कर्मरूपी पर्वताला भेदणाऱ्या हे विश्वज्ञात्या, तुझ्या गुणांची उपलब्धी माझ्यात व्हावी म्हणून तुला वंदन. तुझ्यातील वीतरागतेला नमस्कार. आता आपण वळूया तत्वार्थ सूत्राच्या अध्याय 1, 2, 3, 4 आणि 5 अध्यायापर्यंत या एपिसोडमध्ये विशेष असे काही पाहणार आहोत. पहिल्या अध्यायातील पहिला श्लोक असा आहे. सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग. 2रा श्लोक तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. 3रा अध्याय तन्निसर्गादधिगमाद्वा. 4था अध्याय जीवा जीवास्त्रबंध संवर निर्जरा मोक्षास्तत्वम. आणि 5वा अध्याय नामस्थापना द्रव्यभावतस्तम्न्यासः. आता या 5ही श्लोकाचे किंचित विश्लेषणात्मक दृष्ट्या केलेला पद्यानुवाद, तोही मराठीतून असा. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य, हाची मोक्ष मार्ग एक. सम्यक दर्शन सराग वितराग, जाणीते धर्म तत्व. सरागी प्रशम संवेग दया आणि आस्तिक्य, केवळ आत्मविशुद्धी रूप वितराग सम्यक्त्व. सम्यक दर्शन निसर्गजते स्वभावता आपोआप, अधिगमज परी हो उत्पन्न उपदेशे वार्तालाप. जीव अजीव आस्त्रव बंध संवर निर्जरा मोक्ष, ही तत्वे समजण्या नामस्थापना द्रव्य भाव निक्षेप. तर प्रथम अध्यायाच्या पहिल्या 5 संस्कृत श्लोकांचे मराठी पद्यानुवाद आपण ऐकले. आता आपण एक एक श्लोकाचा विश्लेषणात्मक भावार्थ पाहूया मराठीतून. तर पहिला जो श्लोक आहे तो आहे सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग. आता यामध्ये सम्यक या शब्दाचा अर्थ हा यथार्थ, निर्दोष, सत्य अथवा जसेच्या तसे खरे असा होतो. आणि पूर्णतः द्रव्यकर्म, भावकर्म आणि नवकर्मापासून मुक्ती म्हणजेच मोक्ष होय. तर सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन
आणि सम्यक चारित्र्य हाच एकमेव मोक्षमार्ग आहे. म्हणून मराठीत पद्यानुवाद करताना म्हटलंय, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य हाची मोक्षमार्ग एक. आता त्याचा विश्लेषणात्मक भावार्थ आपण बघूया. सम्यक या शब्दाचा अर्थ खरा खुरा असा असल्याने यथार्थ सत्याचे दर्शन म्हणजे सम्यक दर्शन, यथार्थ सत्याला जाणणे म्हणजे सम्यक ज्ञान आणि त्या यथार्थ ज्ञानाला चारित्र्यात उतरविणे म्हणजे सम्यक चारित्र्य हाच एकमेव मोक्ष देणारा, जन्म मृत्यूची शृंखला तोडणारा मार्ग आहे. आता दुसरा जो पहिल्या अध्यायातला दुसरा जो श्लोक आहे तो असा, तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. आणि तिसरा जो श्लोक आहे तो असा आहे, तन्निसर्गादधिग माधवा. आता याचा मराठी पद्यानुवाद आपण आत्ताच ऐकला, तो कसा आहे, सम्यक दर्शन सराग वितराग जाणीती धर्म तत्व. याचा भावार्थ काय, तर जीव अजीवसह 7 धर्मतत्वांचे श्रद्धापूर्वक ज्ञान म्हणजे सम्यक दर्शन होय. आगम या मूळ जैन ग्रंथामध्ये सम्यक दर्शनचे सराग सम्यक दर्शन आणि वितराग सम्यक दर्शन असे 2 भेद म्हणजे 2 प्रकार केलेले आहेत. सम्यक दर्शनचे 2 प्रकार, एक सराग सम्यक दर्शन, एक वितराग सम्यक दर्शन. त्यामुळे या दोन्ही भेदासह संपूर्ण 7 तत्वांचे खरेखुरे ज्ञान म्हणजे सम्यक दर्शन. आता या सरागी सम्यक दर्शनमध्ये काय काय येते, तर त्यात येते प्रशम. म्हणजे काय, प्रशम म्हणजे आत्म्याच्या अंतरंगातून कषायाचे शमन करण्याचा प्रयत्न म्हणजे प्रशम. त्यानंतर येतो संवेग. तर संवेग म्हणजे दुसऱ्यांचे दुःख पाहून येणारी उदासीनता म्हणजे संवेग. दया, दया म्हणजे करुणा, दुसऱ्याचे दुःख पाहून निर्माण होणारी एक आत्मीयतायुक्त करुणा. आणि आस्तिक्य म्हणजे धर्मावर श्रद्धा असणे. केवळ श्रद्धाच नव्हे तर धर्मावर नितांत श्रद्धा असणे हे सराग सम्यक दर्शन होय. तर पहा, सराग सम्यक दर्शन आणि वितराग सम्यक दर्शन असे हे 2 प्रकार जे सम्यक दर्शनचे दिलेले आहेत. त्यामधील सराग सम्यक दर्शनमध्ये प्रशम, संवेग, दया आणि आस्तिक्य यांचा अंतर्भाव होतो. कारण यात अंशरूपाने प्रशस्त का असेना पण रागाधिक भाव असतो. परंतु वितराग सम्यक दर्शनमध्ये या सर्व मानसिक भावांचा अभाव असतो. म्हणूनच केवळ आत्मविशुद्धी म्हणजेच वितराग सम्यक दर्शन होय. आता जे सम्यक दर्शन स्वाभाविकपणे आपोआप होते त्याला निसर्गज सम्यक दर्शन असे म्हणतात. अशा प्रकारचे सम्यक दर्शन हे पूर्वजन्मीच्या शुभ कर्मांचा आत्म्यावरचा परिणाम असतो. तर अधिगमज सम्यक दर्शन हे धर्माच्या वार्तालापाने, धर्मावरील चर्चेने अथवा उपदेशामुळे प्राप्त होते. आता आपण याचा अजून विश्लेषणात्मक भावार्थ पाहूया. सम्यक दर्शन हा आत्म्यावरचा परिणाम आहे, तर अंतरंगातील दर्शन मोहनीय कर्माचा उपशम हे त्याचे कारण आहे. म्हणजे काय, तर अंतरंगामध्ये
जेव्हा मोहनीय कर्मांचा, दर्शनीय कर्माचा उपशम होतो, क्षय होतो, तेव्हाच परिणाम स्वरूप त्या जीवाला सम्यक दर्शन प्राप्त होते. आणि म्हणून असं म्हटलंय की सम्यक दर्शन हा आत्म्यावरचा परिणाम आहे, तर मोहनीय कर्माचा दर्शन, मोहनीय कर्माचा उपशम हे त्याचे कारण आहे. तर कारणामुळे कार्य घडते या न्यूटनच्या शास्त्रीय सिद्धांताप्रमाणे पूर्वजन्मीच्या दर्शन मोहनीय कर्माच्या उपशमामुळे जन्मतःच आपोआप अथवा धर्मोपदेश ऐकून सम्यक दर्शन होते. अशा प्रकारे निसर्गज सम्यक दर्शन आणि अधिगमज सम्यक दर्शन असे 2 प्रकार येथे आढळतात. आता आणखी थोडंसं तुम्हाला विशेषत्वाने आणि थोड्याशा सरळ सोप्या भाषेत जर हेच सांगायचे जर ठरले तर असे म्हणता येईल की जे सम्यक दर्शन स्वाभाविकपणे आपोआप होते त्याला निसर्गज सम्यक दर्शन असे म्हणतात. अशा प्रकारचे सम्यक दर्शन हे शुभ कर्मांचा आत्म्यावरचा परिणाम असतो. तर अधिगमज सम्यक दर्शन म्हणजे काय? तर अधिगमज सम्यक दर्शन हे धर्माच्या वार्तालापाने, धर्मावरील चर्चेने अथवा कुठल्या महात्मा व्यक्तीच्या उपदेशामुळे, मुनींच्या प्रवचनामुळे प्राप्त होणारे असे सम्यक दर्शन, त्याला काय म्हणतात? अधिगमज सम्यक दर्शन. आता आपण याच्या पुढे वळूया. श्लोक 4. जीवास्त्र बंध संवर निर्जरा मोक्षास्तत्वम. याचा थोडक्यात भावार्थ काय? तर जीव, अजीव, आस्त्र, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष ही 7 तत्वे आहेत. 7 तत्वांचा हा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. आता या 7 तत्वांचा अजून एक विश्लेषणात्मक अभ्यास जर करायचा ठरला तर तो असा की पहिले तत्व कोणते? जीव. तर जीव म्हणजे काय? तर जो चैतन्य गुणाने युक्त व ज्ञान स्वरूप आहे त्याला जीव असे म्हणतात. म्हणजे पहिले तत्व जीव, याचा अर्थ चैतन्य गुणाने युक्त. दुसरं आहे अजीव. आता जीवाच्या विरुद्ध अजीव म्हणजे काय? की जो चैतन्य गुणाने युक्त नाही त्याला अजीव असे म्हणतात. आता या अजीवाचे सुद्धा 5 प्रकार आहेत. एक आहे पुद्गल, दुसरा धर्म, तिसरा अधर्म, चौथा आकाश आणि 5वा काल. तर या अजीवांचे 5 प्रकार आणि त्याचे विस्तृत वर्णन आपल्याला पुढील अध्यायामध्ये अभ्यासणार आपण आहोत. आता आपण इतकेच इथे पाहूया की 7 तत्वे जीव, अजीव, आस्त्र, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष. कारण अजीव या संबंधीची विस्तृत माहिती आपल्या तत्वार्थ सूत्राच्याच 5व्या अध्यायात आहे. आता तिसरं तत्व आपलं जे आहे ते कोणतं आहे? आस्त्र. शुभ किंवा अशुभ म्हणजेच चांगले किंवा वाईट कर्मबंध होण्याचे जे द्वार आहे त्याला आस्त्र असे म्हणतात. म्हणजेच कर्मबंध होण्याला जी कारणे आहेत त्या कारकांनाच आस्त्र असे म्हणतात. याचे विस्तृत वर्णन आणि विश्लेषणात्मक अभ्यास हा याच तत्वार्थ सूत्राच्या 6व्या अध्यायात आहे, जो आपण नंतर पाहणारच आहोत. आता चौथं तत्व कोणतं आहे? बंध, है ना.
जीव, अजीव, आस्त्र, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष. ह्या 7 तत्वातला आता हा 4था तत्व बंध. बंध म्हणजे काय की कर्मबंध होताना कर्माचे परमाणू आत्मप्रदेशात मिसळतात व एकाच क्षेत्रात एकरूप होतात, याला बंध असे म्हणतात. म्हणजेच काय की कर्माचे सुद्धा परमाणू असतात जे आपल्या आत्मप्रदेशामध्ये जाऊन त्याच्याशी मिक्सअप होतात, एकजीव होतात आणि त्या एकरूप होण्याला बंध असे म्हणतात. मग हे कर्मबंध 2 प्रकारचे, एक अशुभ कर्मबंध आणि एक शुभ कर्मबंध. याचे विस्तृत वर्णन आपण याच तत्वार्थ सूत्राच्या 8व्या अध्यायात पाहणार आहोत. आता या पुढचा तत्व कोणता? संवर. आता या 5व्या संवर तत्वाचा अर्थ काय? संवर म्हणजे ज्यामुळे कर्मबंध होतात त्या कारणांना म्हणजेच आस्त्रवास रोखणे, याला संवर म्हणतात. म्हणजे काय की ज्याच्यामुळे कर्माचे बंध होते आहे त्या कारणांनाच आपण थांबवले, त्या कारणांनाच आपण रोखून धरले, तर त्याला म्हणतात संवर. याचे विस्तृत वर्णन आपल्याला याच तत्वार्थ सूत्राच्या 9व्या अध्यायात आपण विशेष विश्लेषणात्मक रूपाने पाहणार आहोत. आता त्यापुढील तत्व कोणते? 6वे तत्व निर्जरा. आता निर्जरा म्हणजे काय तर आत्मप्रदेशात मिसळलेले कर्म पृथक होऊन म्हणजे वेगळे होऊन त्यांचा थोडा थोडा क्षय होत जाणे व संपत जाणे म्हणजे निर्जरा होय. म्हणजे काय की आत्म्यामध्ये जे कुठले अशुभ कर्म आलेले आहेत ते आपल्याला समजा जर काढायचे असतील तर ते निर्जरेने काढावे लागतील, बरोबर. म्हणजे काय की निर्जरा म्हणजे काय तर त्या आत्मप्रदेशामध्ये मिक्सअप झालेले कर्म हे वेगळे होऊन त्याचा थोडा 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 क्षय होत जात शेवटी एक स्टेज अशी येते की सर्व कर्म संपून कर्मक्षय होतो आणि पूर्ण निर्जरा झाल्यानंतरच केवळ ज्ञान होते. तर या निर्जरे संबंधीचे विस्तृत वर्णन याच तत्वार्थ सूत्राच्या 9व्या अध्यायात आहे, जे आपण नंतर पाहणारच आहोत. त्या 9व्या अध्यायामध्ये ती निर्जरा कशी करावी वगैरे वगैरे सर्व काही अगदी डिटेल स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता त्यातला 7 तत्वामधला आता पुढचा तत्व कोणता तर मोक्ष. तर मोक्ष म्हणजे काय तर जैन धर्माप्रमाणे कर्मांचे 8 प्रकार आहेत. तर या 8ही कर्मांचा आत्म्यामध्ये अभाव असणे म्हणजेच आत्मा संपूर्णपणे कर्मरहित होणे, याला मोक्ष असे म्हणतात. तर ज्ञानावर्णीय कर्म, दर्शनावर्णीय कर्म असे अनेक कर्माचे जे प्रकार आहेत त्या 8ही कर्मांचे पूर्ण प्रकार, त्याचे विस्तृत वर्णन हे याच तत्वार्थ सूत्राच्या 10व्या अध्यायात जे आहे ते आपण नंतर पाहणारच आहोत. तर थोडक्यात मोक्ष म्हणजे काय तर सर्व कर्मक्षय, 8ही कर्मांचा आत्म्यामध्ये अभाव, 8ही कर्मांचा संपूर्णपणे क्षय म्हणजेच मोक्ष. आता श्लोक 5वा. श्लोक 5वा काय आहे तर नामस्थापना द्रव्य भाव तस्तम न्यासहा. याचा भावार्थ काय की ही जी 7 तत्वे आपण या आधीच्या श्लोकात जी पाहिली, कोणती? जीव, अजीव, आस्त्र, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष. तर ह्या 7ही तत्वांचा बोध होण्यासाठी किंवा
थोडक्यात सांगायचे असेल तर असे की वरील 7 तत्वे समजण्यासाठी नाम, स्थापना, द्रव्य आणि भाव हे निक्षेप आहेत. आता हे 4 निक्षेप नीट ऐका. नाम निक्षेप, स्थापना निक्षेप, द्रव्य निक्षेप आणि भाव निक्षेप. आता आपण एक एक निक्षेप पाहूया. पहिला काय? नामनिक्षेप. आता नामनिक्षेप म्हणजे काय? तर व्यवहाराच्या दृष्टिकोनातून दिलेले एक नाव म्हणजे नामनिक्षेप होय. जसे एखाद्या व्यक्तीचे नाव, उदाहरणार्थ महावीर, दगडू, रमेश आदी नाव किंवा कुठल्या पदार्थाला नाव, याला काय म्हणतो आपण? नामनिक्षेप. आता दुसरा निक्षेप काय? तर स्थापना निक्षेप. स्थापना निक्षेप म्हणजे काय? जसे पार्श्वनाथाच्या दोन्ही बाजूला असलेल्या देवी देवताला आपण धर्णेंद्र किंवा पद्मावती समजणे. आता आपण जर कुठे गेलो आणि तिथे एखादी मूर्ती असेल, पार्श्वनाथाच्या मूर्तीला आपण लगेच ओळखतो कारण डोक्यावर नागाचा फणा. आणि त्या पार्श्वनाथाच्या मूर्तीच्या बाजूला जर दोन्ही बाजूला 2 देवता उभ्या असतील, त्याच्या खाली जरी त्या शिल्पकाराने त्या देवतेचे नाव लिहिलेलं नसेल तरी आपण काय म्हणतो की पार्श्वनाथाच्या बाजूला असणाऱ्या देवता म्हणजे नक्कीच धर्णेंद्र पद्मावती, हो ना. तर याला म्हणतात स्थापना निक्षेप. किंवा दुसरे उदाहरण जर सांगायचे म्हटले तर असे देता येईल की हत्तीच्या चित्रास अथवा पुतळ्याला पाहून आपण त्याला हत्ती म्हणतो ना. पहा हत्ती. आपण एखाद्या लहान मुलाला जेव्हा दाखवतो तेव्हा चित्रात दाखवतो, हा काय आहे? हत्ती. किंवा एखादा कुठे स्टॅच्यू असेल हत्तीचा तर आपण त्या मुलाला काय सांगतो? हे पहा हत्ती. आता तो खराखुरा हत्ती आहे का? नाही. याप्रमाणे त्या पदार्थ सदृश्य आकार पाहून त्याची कल्पना करणे म्हणजे स्थापना निक्षेप. आता त्याच्या पुढचा जो निक्षेप आहे तो काय आहे? द्रव्य निक्षेप. आता द्रव्य निक्षेप म्हणजे काय? तर वर्तमानकालीन दिसणाऱ्या पर्यायाला त्याच्या भूतकालीन अथवा भविष्यकालीन पर्यायाने संबोधणे म्हणजे द्रव्य निक्षेप होय. जसे रस्त्यावर एखादा जर मेलेला घोडा पडला असेल तर आपण काय म्हणतो? हा पा घोडा, हो ना. तर मृत घोड्याच्या शरीरास घोडा म्हणणे. किंवा दुसरे उदाहरण असे देता येईल की एखाद्या सावकाराने सावकारी जरी सोडली तरी भूतकालीन अपेक्षेने त्याला आपण काय म्हणतो? सावकाराला त्याला सावकार म्हणणे म्हणजे हे काय झाले? द्रव्य निक्षेप. आता चौथा जो निक्षेप आहे तो आहे भावनिक्षेप. आता भावनिक्षेप म्हणजे काय? तर वर्तमान पर्यायाचा जो भावात्मक अर्थ असेल त्या अर्थाने त्याला कथन करणे. म्हणजे उदाहरण जर सांगायचे असेल तर असे देता येईल की वाल्याचा वाल्मिक ऋषी झाल्यावर त्याला वाल्या कोळी न म्हणता वाल्मिक ऋषीच म्हणणे, हा झाला भावनिक्षेप. किंवा गतकाळामधील साधारण माणूस खासदार झाल्यावर त्याला खासदार असेच संबोधणे म्हणजे हा झाला भावनिक्षेप. तर वरील 4ही निक्षेप आपण एका आता उदाहरणाने समजावून घेऊ म्हणजे आणखी स्पष्ट होईल. जसे एखाद्या कार्यक्रमामध्ये महावीरास बोलाव असे म्हणताना तेथे मोक्षास गेलेले भगवान महावीर अपेक्षित नाही, तर ज्याचे नाव महावीर आहे अशी व्यक्ती तिथे येणे अपेक्षित आहे. मग आपण काय म्हणतो? महावीरला बोलव रे. तर हा झाला नामनिक्षेप. परंतु तेच जर अभिषेक प्रसंगी महावीरांना घ्या असे म्हटल्यास स्थापना निक्षेप होईल. कारण स्थापना निक्षेपप्रमाणे येथे महावीर स्वामींची प्रतिमा अपेक्षित आहे. महावीरांना घ्या असे म्हणणे याचा अर्थ महावीर स्वामींची प्रतिमा घ्या. लक्षात आले? आता तेच जर जन्मकल्याणक प्रसंग असेल तर त्या प्रसंगात द्रव्य निक्षेपनुसार आपण महावीर असेच त्या प्रतिमेला म्हणू, परंतु तेच मोक्षकल्याणक प्रसंगामध्ये तीर्थंकर महावीर अशा अर्थाने त्या प्रतिमेला संबोधले जाईल. हे आहे भावनिक्षेप. कारण मोक्षकल्याणकमध्ये समो शरणमध्ये विराजमान तीर्थंकर असा त्याचा आशय असल्याने
भावनिक्षेपप्रमाणे आता ती प्रतिमा बालकल्याणकमधील बाल्यावस्थेतील महावीर नसून केवळ ज्ञान प्राप्त झालेले तीर्थंकर महावीर आहेत. तर अशा प्रकारे नामनिक्षेप, स्थापना निक्षेप, द्रव्य निक्षेप आणि भावनिक्षेप अशा 4 प्रकाराने सप्ततत्वे, म्हणजे कोणती सप्ततत्वे? जीव, अजीव, आस्त्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष या 7 तत्वांचा अभ्यास आपण समजावून घेऊ शकतो. कारण सम्यक दर्शनाचे हे विषय असल्यामुळे हे समजून घेण्यासाठी आपल्याला नामनिक्षेप, स्थापना निक्षेप, द्रव्य निक्षेप आणि भावनिक्षेप हे समजून घ्यावेच लागतील. शिवाय या 4 निक्षेपामुळे आपल्याला जगातला प्रत्येक पदार्थसुद्धा समजून घेता येतो. तर अशा प्रकारे आपण येथे 5 श्लोकांचा विश्लेषणात्मक अर्थ आणि पद्यानुवाद पाहिला. तुम्हाला जर पद्यानुवाद परत एकदा ऐकायचा असेल या 5 श्लोकांचा, पहिल्या अध्यायातले 5 श्लोक, तर पुन्हा एकदा ऐका. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य हाची मोक्ष मार्ग एक. सम्यक दर्शन सराग वितराग जाणीते धर्म तत्व. सरागी प्रशम संवेग दया आणि आस्तिक्य. केवळ आत्मविशुद्धी रूप वितराग सम्यक्त्व. सम्यक दर्शन निसर्गजते स्वभावता आपोआप. अधिगमज परी हो उत्पन्न उपदेशे वार्तालाप. जीव अजीव आस्त्रव बंध संवर निर्जरा मोक्ष. ही तत्वे समजण्या नामस्थापना द्रव्य भाव निक्षेप. तर श्रोते हो, आपण या तत्वार्थ सूत्रातल्या पहिल्या अध्यायातील 5 श्लोकांचा मतितार्थ आणि पद्यानुवाद पाहिला. आता यापुढील याच अध्यायातील श्लोक आपण पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये. जय जिनेंद्र.